नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। उन्हाळ्यात थंडगार आणि क्रीमी काही खायची इच्छा झाली की आंबा मिल्कशेकपेक्षा बेस्ट काहीच नाही। आज आपण घरच्या घरी अगदी बाजारात मिळतो तसा जाड, क्रीमी आणि टेस्टी आंबा मिल्कशेक बनवणार आहोत। हा मिल्कशेक मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आंबा जितका रसाळ असेल तितका मिल्कशेक जास्त क्रीमी होतो। थंड आंबा मिल्कशेक हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा स्वादिष्ट आंबा मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य असा साहित्य घेतलेला आहे। हा बघा, एका डिशमध्ये 5 आंबे घेतला आहे। त्यापैकी 2 आंब्याचा स्वादिष्ट आंबा मिल्कशेक करणार आहोत। 2 आंबे पिकलेले आणि गोड असा घ्यायचा। 1 ग्लास थंड दूध घ्यायचा। हा दूध एकदम घट्ट असा घ्यायचा। पाव वाटी साखर घ्यायचा। बर्फाचे तुकडे घ्यायचा। हा साखर एकदम असा बारीक व स्वच्छ पांढरा शुभ्र घ्यायचा। हा बघा, असा घ्यायचा। स्वादिष्ट आंबा मिल्कशेक करण्यापूर्वी आंबे धुवून घ्यायचा असतो। आंबे धुवून घेण्यासाठी 1 ग्लास पाणी मी येथे घेतला आहे। हा बघा, हा पाणी मी घेतला आहे आंबे धुवून घेण्यासाठी। थंड आंबा मिल्कशेक करण्यासाठी म्हणजेच स्वादिष्ट आंबा मिल्कशेक करण्यासाठी असा हा सर्व साहित्य घेतलेला आहे। हा बघा, कमीत कमी साहित्यामध्ये एकदम जास्तीत जास्त स्वादिष्ट टेस्टी असा हा थंड आंबा मिल्कशेक तयार होतो। स्वादिष्ट आंबा मिल्कशेक करण्यासाठी असा हा साहित्य घेतला आहे। हा थंड आंबा मिल्कशेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जास्तीत जास्त आवडतो। थंड स्वादिष्ट आंबा मिल्कशेक तयार करण्यास आता सुरुवात करायचा। डिशमध्ये 5 आंबे मी घेतलेला आहे। हा आंबे एकदम पिकलेला व गोड असा घ्यायचा। 2 आंबे मी या कढईमध्ये काढून घेतला आहे। हा बघा, हा आंबा एकदम गोड असलेला घ्यायचा आणि जास्त पिकलेला घ्यायचा। असे आंबे घेतल्यामुळे आपला थंड आंबा मिल्कशेक एकदम स्मूथ व टेस्टी तयार होतो। येथे मी एक मोठा पातेले घेतला आहे। हा आंबा मिल्कशेक करण्यासाठी मोठाच भांड घ्यायचा। कढईमधील 2 आंबे या पातेल्यामध्ये ठेवला आहे। ग्लासमधील पाण्याने आता हा आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा। आंब्यावर पाणी घातला आहे। हे आंबे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला आहे। आंबे धुवून जो पाणी राहिला होता तो मी काढून घेतला आहे। आता या पातेल्यामध्ये 2 आंबे ठेवला आहे। याचा देठ असा काढून घ्यायचा। हा बघा, असा हा आंबा मऊ करून घ्यायचा। हातानेच आंब्याचा साल काढून घ्यायचा। चाकूचा वापर करायचा नाही, हातानेच
सर्व साल असा काढायचा, या पातेल्यामध्ये घालायचा. हा बघा मी घातला आहे. दुसरा आंब्याचा पण देठ काढून घ्यायचा. हातानेच हा आंब्यावरचा पण साल काढून घ्यायचा. दोन्ही आंब्याचा साल व कोय या पातेल्यामध्ये घातला आहे. दोन्ही आंब्याचा रस असा हाताने चांगला असा काढून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे साल व कोय हाताने चांगला मिक्स करून असा हा दोन्ही आंब्याचा रस काढून घ्यायचा. आंब्याच्या सालीतील रस काढून असा चांगला पिळून घ्यायचा. मग हा साल या डिशमध्ये काढून ठेवायचा. कोयचा पण सर्व गर व रस काढून घ्यायचा. चांगला असा काढून झाल्यानंतर कोय पण या डिशमध्येच ठेवला आहे. हा बघा अशा प्रकारे हा आंब्याचा असा हा रस तयार झालेला आहे. यामध्ये पाणी मी घातला नाही, पाणी घालायचा नाही. येथे मी एक मिक्सरचं भांडं घेतला आहे. त्यामध्ये हा आपण तयार करून घेतलेला सर्व रस घालायचा. 2 आंब्याचा रस आहे. आपण थंड आंबा मिल्कशेक बनवणार आहोत. हा आंब्याचा रस एकदम घट्ट असा तयार झाला आहे. आंब्याच्या रसाचा रंग छान आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये रस आता घातलेला आहे. रस घातल्यानंतर आता यामध्ये पाव वाटी साखर घालायचा. हा बघा मी घालत आहे. हा बघा साखर आता मी घातला आहे. रसामध्ये साखर घालून झाल्यानंतर यामध्ये आता 1 ग्लास थंड दूध घालायचा आहे. काचेच्या ग्लासमध्ये मी थंड दूध घेतला आहे. हा बघा 1 ग्लास थंड दूध घ्यायचा. हा दूध कच्चाच घ्यायचा म्हणजे त्यामध्ये मलई असतो. हा थंडगार दूध या रसामध्ये आता घालायचा. हा बघा मी 1 ग्लास थंड दूध या रसामध्ये घालत आहे. रसामध्ये 1 ग्लास थंड दूध मी घातला आहे. हा बघा असा हा मिश्रण तयार झालेला आहे. थंड आंबा मिल्कशेकचा मिश्रण. हा बघा आंबा मिल्कशेक हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आंबा मिल्कशेकचा सर्व मिश्रण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. या भांड्याला झाकण लावायचा. हा बघा आता मी झाकण लावलेला आहे. हा मिक्सरचं भांडं मिक्सरवर ठेवून सर्व मिश्रण फिरवून घ्यायचा. एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचा. हा बघा असा एकदम स्मूथ असा हा आंबा मिल्कशेक तयार झालेला आहे. हा बघा हा आंबा मिल्कशेक एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. रंग एकदम छान असा आलेला आहे. हा बघा एकदम टेस्टी असा हा आंबा मिल्कशेक तयार झाला आहे. बघा किती छान जाडसर आणि क्रीमी टेक्स्चर तयार झालं आहे. उन्हाळ्यामधील एकदम बेस्ट पेय आंबा मिल्कशेक. हा बघा एकदम स्मूथ असा हा आंबा मिल्कशेक तयार आहे. हा बघा एकदम टेस्टी असा हा आंबा मिल्कशेक एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा रंग छान आलेला आहे. टेक्स्चर एकदम छान आला आहे. एकदम क्रीमी मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे. आंबा मिल्कशेक तयार आहे.
हा मँगो मिल्कशेक म्हणजेच आंबा मिल्कशेक काचेच्या ग्लासमध्ये आता घालायचा आहे. एक डिश घेतला आहे, त्या डिशमध्ये 2 काचेचे ग्लास ठेवला आहे. अजून 2 काचेचा ग्लास मी ठेवणार आहे. आता सर्विंग ग्लासमध्ये मिल्कशेक ओतायचा आहे. मिक्सरच्या भांड्यातील हा सर्व मिल्कशेक आता मी या काचेच्या ग्लासमध्ये ओतणार आहे, म्हणजेच घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यातील हा सर्व मिल्कशेक मी काचेच्या या ग्लासमध्ये घालत आहे. हा बघा, अशा प्रकारे घालायचा. हा आंबा मिल्कशेक एकदम सावकाश असा या काचेच्या ग्लासमध्ये घालायचा. हा बघा, असा मी घातला आहे. 2 ग्लासमध्ये असा हा आंबा मिल्कशेक मी घातला आहे. अजून भरपूर प्रमाणात मिल्कशेक राहिला आहे. अजून 2 ग्लासमध्ये मी हा आंबा मिल्कशेक घातला आहे. काचेच्या 4 ग्लासमध्ये हा मी आंबा मिल्कशेक घातला आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा आंबा मिल्कशेक तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. 4ही काचेच्या ग्लासमधील मिल्कशेकमध्ये आता बर्फ घालायचा आहे. हा बर्फाचा ट्रे घेतला आहे, त्यामधील असा हा बर्फ काढून मी या काचेच्या ग्लासमधील आंबा मिल्कशेकमध्ये घालत आहे. मँगो मिल्कशेकमध्ये असा बर्फ घालायचा. हा बघा, थंडगार आंबा मिल्कशेक तयार. वा, किती क्रीमी, थंडगार आणि भन्नाट चव आली आहे. तुम्ही उन्हाळ्यात हा मिल्कशेक नक्की ट्राय करा, खूपच आवडेल. थंडगार आंबा मिल्कशेक तयार करण्यासाठी आंबा हा गोड आणि जास्त पिकलेला घ्यायचा. हा टिप्स लक्षात ठेवायचा. हा बघा, थंडगार आंबा मिल्कशेक तयार आहे, म्हणजेच मँगो मिल्कशेक तयार आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा थंडगार आंबा मिल्कशेक. हा रेसिपी पूर्ण झाला आहे. थंडगार आंबा मिल्कशेक हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.